MSCBनी सर्वात जास्त PWD MSCB या दोन्ही विभागांनी लक्ष राहण्याची आवश्यकता आहे की पावसामध्ये पोल पडणं किंवा करू शकतो. परंतु आपण सगळ्यांनी सतर्क राहावं. कुठल्याही तक्रारी नागरिकांच्या आल्या तर त्यांना तक्रारीची वेळोवेळी दखल घेतली पाहिजे आणि या संदर्भामध्ये ज्या ज्या सूचना या ठिकाणी दिल्या आपण ज्या गोष्टीचा आढावा या ठिकाणी घेतला ज्या ज्या विभागाचा देखील आपण लक्षात घेतली पाहिजे की आता आरोग्य विभाग असेल, पोलीस विभाग असेल, पर्यटक मोठ्या संख्येने कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती ओढली त्याच्या संदर्भात मी स्वतः आमदार चंद्रशेखर तोडवे, प्रांत अधिकारी, तहसीलदार, सगळ्या विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. शेतीचं झालेलं नुकसान, त्याचबरोबर काही ठिकाणी बंधारा वाहून गेला त्यामुळे शेतीचं नुकसान झालं आणि रस्ते मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टीमुळे खराब झालेले आहेत. काही नाले, काही साकव वाहून गेल्याच्या तक्रारी होत्या आणि या संदर्भामध्ये आढावा घेऊन काही सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आरोग्य विभागाच्या, पाणी पुरवठ्याच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा खंडित झाला, काही ठिकाणी स्मशानभूमी नदीलगत असल्यामुळं त्याही वाहून गेल्याच्या अनेक तक्रारी होत्या आणि सविस्तर आढावा घेतल्यानंतर 3-4 दिवस मोठ्या प्रमाणावरती तर कर्जत, खालापूर वरती मावळ या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरं तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आणि या नुकसानीमध्ये मोठी नुकसान ही शेतकऱ्यांची झालेली. तर आता भाताची रोपं लावली होती, काही ठिकाणी ती वाहून गेली, काही ठिकाणी कुजली. त्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये त्याचा पूर्णपणे अहवाल करून नुकसान भरपाईचा शासनाकडे पाठवून त्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी या दृष्टिकोनातून ही बैठक खरं तर महत्त्वपूर्ण होती. लाईटच्या अनेक तक्रारी आहेत. पावसामुळं, अतिवृष्टीमुळे काही पोल पडले असतील, काही DPच्या बाबतीमध्ये बंद पडून किंवा काही DP जळून सुद्धा वेळेवर लाईट चालू झाली असेल. त्याचा संपूर्णपणे आढावा घेऊन काही सूचना आम्ही दिल्या. कारण पावसाळ्याचे दिवस संपलेले नाहीत, अजूनही पावसाळा सुरुवात होणार आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे रायगडच्या या भागामध्ये झालेले नुकसान, या नुकसानीची भरपाई देखील शेतकऱ्यांना, संबंधित नागरिकांना वेळेत मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सूचना दिलेल्या आहेत. उंबरनेवाडी ग्राम